मसाजोग गावकरी 25 तारखेच्या अन्नत्याग आंदोलनावरती ठाम आहेत आणि आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली माझ्यासोबत बोलण्यासाठी खुद्द संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत। भाऊ, काय भेट झाली आणि भेटीमध्ये काय ठरले नेमकं? ज्या या न्यायाच्या भूमिकेतल्या ज्या मागण्या आहेत, मग ते सरकारी वकील असतील, कृष्ण आंधळे हा फरार आरोपी आहे, तो पुरावे नष्ट करत आहे, अशा विविध प्रकारच्या ज्या मागण्या आहेत, बेसिकली तपास यंत्रणेने काय केलेलं आहे, तो तपास सुपूर्द करताना कशा प्रकारचा दिला आहे, किंवा विविध जे काही अडचणी आहेत त्या संदर्भात वेळोवेळी आपण प्रशासनाला किंवा यंत्रणेला सांगून त्याच्यावर कुठलीही कारवाई न झालेली पाहता गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे। आणि मनोजदादांची अपेक्षा होती की हे आंदोलन तुम्ही करू नये, अत्यंत दुर्दैवी ही घटना घडलेली असताना तुम्ही आंदोलन करता हे अत्यंत दुर्दैवी आहे, म्हणून ही त्यांना एकतर कराही आंदोलन म्हणता येईना आणि थांबाही म्हणता येईना। त्यांनी जाताना सांगून गेले की मी या आंदोलनात सहभागी असणार आहे, परंतु त्यांचं शरीर खचलेलं आहे, त्यांचं शरीर कमकुवत झालेलं आहे, म्हणून मसाजोग गावकरी आणि मी स्वतः दादांना विनंती केली की तुम्ही या आंदोलनात सहभागी न होता तुम्ही फक्त उपस्थित राहा। आंदोलन हे गावकरी आणि मी स्वतः कुटुंबियाकडून आम्ही करणार आहोत आणि त्याच्यावर ठाम आहोत। नक्कीच गावकऱ्यांची बैठक झाल्यानंतर अन्नत्याग आंदोलनाची भूमिका जाहीर झाली। या संपूर्ण दरम्यान काही तुमच्यासोबत काही प्रशासनाचं बोलणं झालंय का, अधिकाऱ्यांचं काही बोलणं झालंय का, आंदोलन करू नका वगैरे असं काही? नाही, कुणाचं काही बोलणं झालेलं नाही आणि म्हणजे तसं काही निरोपही नाही कुणाचा। नक्कीच आपण बघू शकतो की या संपूर्ण हत्या प्रकरणाला 72 दिवस पूर्ण होत आहेत, मात्र कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे। तुम्ही आता म्हणालात की पुरावे देखील नष्ट होऊ शकतात, दुसरीकडे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत, काही कारवाई झाली काय लोकांवरती? तो फरार आरोपी हा फक्त देशमुख कुटुंबियासाठी, गावासाठी आहे, समाजासाठी आहे। तो पोलिसांचा मित्र होता, त्याचे पुरावे तुमच्या मार्फत आलेले आहेत की तो त्या ऑफिसमध्ये सर्रास बसत होता, चहापाणी करायचा, नाश्ता करायचा, हारबुके स्वीकार व्हायचा त्यांचा। त्यामुळे तो फरार आरोपी जे पुरावे नष्ट करणार आहे ह्याची प्रशासनाची जबाबदारी आहे आणि आम्ही ती त्यांना दिलेली आहे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करा म्हणता 72 दिवस झाले तरी देखील अटक होऊ शकत नाही। तो त्या संदर्भात त्यांनी गांभीर्याने विचार करून त्याला कसं जेरबंद करता येईल ही आजही आम्ही मागणी करत आहोत आणि त्यावर आम्ही ठाम आहोत। नक्कीच काल सूर्यदासांनी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, ते का चिटकून बसलेलं असं म्हटलेलं आहे आणि संपूर्ण ते तुमच्यावर आरोप असतील नसतील उद्या सिद्ध होईल, मात्र ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांनी आजपर्यंत राजीनामे दिलेले आहेत। तुम्ही कसं बघता, याकडे तुम्ही मागणी करणार का? नाही, ते मुख्यमंत्री साहेबांनी आणि 2 उपमुख्यमंत्री साहेबांनी त्या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे। त्याला देशमुख कुटुंबीय जर आमच्या हातात असतं तर आम्ही कुठलीही गोष्ट मागितली असती। आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय द्या। बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मुख्यमंत्री साहेबांच्या आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या आहेत, त्या संदर्भात त्यांनी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे। नक्कीच आपण बघू शकतो की 25 तारखेला अन्नत्याग आंदोलन होतंय, आंदोलनावरती ठाम आहेत का? आंदोलनामध्ये नेमकी मागण्या काय असणार प्रमुख? हे सरकारी वकिलांची नियुक्ती, कृष्ण आंधळे हा फरार आरोपी आहे, तो कधी सापडणार आहे, किंवा जे पोलीस प्रशासनानं जो बेसिकली तपास दिलेला आहे CID कडे त्या संदर्भात, आणि अशाच विविध मागण्या आहेत त्याच्यामध्ये या केस संदर्भातल्या। आणि म्हणजे जे गावकरी ते आंदोलनावर ठाम आहेत आणि मी देखील त्यात सहभागी होणार आहे हे ठाम आहे। अशात तुमची CID अधिकाऱ्यांची, SIT अधिकाऱ्यांची भेट झाली का? तपास कुठपर्यंत आलेला आहे, काय झालेला आहे, काही विचारपूस केलेली आहे तुम्ही? 8-10 दिवसात कुठलीही आमची भेट झालेली नाही किंवा आम्ही काही त्याचे अपडेट पण घेतलेले नाही आहेत। नक्कीच हे होते धनंजय देशमुख आणि आम्ही आंदोलनावरती ठाम आहोत। 25 तारखेला अन्नत्याग आंदोलन असणार आहे, त्याचबरोबर आपण बघू शकतो की आंदोलनात मनोज जरांगे पाटील देखील सहभागी होणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। साम TV साठी योगेश काशीद, मसाजोग, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।